राज ठाकरे बाहेर पडले ते परत एकदा त्या भावाला जाऊन जर मिळणार असतील तर त्यांना त्यात खूप मोठं काहीतरी लागेल. आता हे खूप मोठं काहीतरी म्हणजे काय असेल तर ते शिवसेनेतलं समांतर प्रमुख पद देखील असू शकतं. आता जर राज ठाकरे आले नाहीत बरोबर तर मराठी मतांशी त्यांनी दोगलेपणा केला असं उद्धव ठाकरे म्हणू शकते. ही कालची भेट हा काही योगायोग मला वाटत नाही, कारण नितीन सरदेसाई आणि त्याहून मोठे म्हणजे राज ठाकरेंचे हनुमान बाळा नांदगावकर हे दोघेही तिथे हजर होते. ठाकरे बंधूंमधला बेबनाव जुना नव्या मैत्रीत किंवा नव्या बंधुप्रेमात रूपांतरित होण्याच्या आधी भाजपने डाव साधून ही भेट घेऊन टाकली. साधारणतः चर्चा अशी असते विश्लेषकांमध्ये की भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजूनही घाबरत आहे, त्यांना ताकही फुंकून प्यायचं आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे आपल्याकडे येणार असतील तर ते भाजपला हवं आहे. त्यामुळे मुंबईचं महाभारत हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला यशस्वी होऊन दाखवावं लागणार आहे. ते उद्धव ठाकरे थांबवू शकतात का, हा या निवडणुकीतला सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे. राज ठाकरे हे त्यातलं एक उपपात्र आहे. खरे नायक कोण निवडणुकीत हे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरणार आहे. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही गोष्टी घडताना दिसत आहेत. कालच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच संदर्भात आज पुन्हा एकदा बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मृणालिनी नांदेवडेकर मॅडम. नमस्कार. आपल्याला सारखं या विषयावर बोलावं लागतंय कारण की तसं गोष्टी घडत आहेत. नेमकं राज ठाकरे कोणाला टाळी देणार आहेत ह्याच्याबद्दल खूप काही चर्चा आहेत. तुमचं विश्लेषण नेमकं काय सांगते, ही भेट कशासाठी असेल? एकतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देणं खरोखर कठीण आहे. मी गेल्या 3 आठवड्यांपासून सातत्याने काही प्रश्नांचा शोध घेते आहे की राज ठाकरे ज्या उद्धव ठाकरेंमुळे बाहेर पडले शिवसेनेतून ते परत त्या भावाकडे का जातील याचं लॉजिक मला स्वतःलाही समजावून सांगता आलेलं नाही आहे. अर्थात राजकारण हा इतक्या शक्यता अशक्यतांचा खेळ असतो की शिवसेना आणि काँग्रेस यांचं जर एकत्र येणं होऊ शकतं तर भावाभावांचं तर जेनेटिकली पण मॅपिंग एक असतं. पण मुळात कसं आहे की ज्या उद्धव ठाकरेंच्या करिश्म्याला, वर्चस्वाला आणि त्यांच्या संघटनात्मक बांधणीला विरोध करण्यासाठी राज ठाकरे बाहेर पडले ते परत एकदा त्या भावाला जाऊन जर मिळणार असतील तर त्यांना त्यात खूप मोठं काहीतरी लागेल. आता हे खूप मोठं काहीतरी म्हणजे काय असेल तर ते शिवसेनेतलं समांतर प्रमुख पद देखील असू शकतं. राज ठाकरे यांच्या मनोभूमिकेचा आपण पहिल्यांदा विचार करतो, नंतर उद्धव ठाकरेंवरही बोलू. राज ठाकरे जेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावासमोर अख्खा महाराष्ट्र जेव्हा झुकत होता तेव्हा बंडाच्या तयारीने बाहेर पडले. आता हे बंड वेडात मराठे वीर दौडले सातची आठवण देणारं होतं का, नाही सांगता येणार. पण बाळासाहेब प्रत्यक्ष असताना जेव्हा राज ठाकरे म्हणाले की तुमच्या अवतीभवतीच्या बडव्यांना विरोध म्हणून मी माझ्या विठ्ठलाची साथ सोडतोय, तेव्हा त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी ते बडवे कोण होते याची अख्ख्या महाराष्ट्राला कल्पना होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तर ती कल्पना होतीच. काका असताना आणि ज्या काकाला तुम्ही देव मानता, ज्या काकाच्या आशीर्वादाखाली तुमची राजकीय वाटचाल सुरू झालेली आहे, गेटवे ऑफ इंडियासारख्या अत्यंत भव्य मंचावर त्या काळी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, अमिताभ बच्चन सारखा सुपरस्टार यांना एकत्र आणून जे राज ठाकरे कार्यक्रम करतायत त्यांनी काकांना सोडणं मुळातच सोपं नव्हतं. हा कठीण निर्णय त्यांनी सोपा स्वतःसाठी एवढ्यासाठी करून घेतला असेल की त्यांना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नव्हतं. मग आता असं काय झालंय की त्यांना ते नेतृत्व अचानक आपलंसं वाटायला लागलंय किंवा ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही अशी वेळ आली आहे. तर त्या काळापासून आजच्या काळापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतांची टक्केवारी कमी कमी होत गेलेली आहे. ती 5% आधी 3%, 2% येऊन ठेपलेली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे प्रचंड प्रमाणात गर्दी खेचत असले तरी त्यांना राजकीय संसदीय राजकारणात स्वतःची कारकीर्द, स्वतःच्या पक्षाची कारकीर्द सुरू करता आलेली नाही. त्यांच्या मुलाला देखील दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला. स्वतःच्या राजकीय वारसदाराला अशा प्रकारे पराभवाचं तोंड पाहावं लागणं हे कोणत्याही नेत्यासाठी अत्यंत दुःखद असू शकतं. शेवटी ते वडील आहेत. मग आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना विजनवासात राहायची सवय झालेली आहे. हा विजनवास देखील राज ठाकरे यांच्या संकल्पनांनुसार असतो की मला कोणी विचारत नाही आहे का, काही हरकत नाही, पण मी जे म्हणणं बोलतोय त्याला महाराष्ट्रातले अनेक लोक प्रतिसाद देत आहेत, बघतायत, ते मतात परिवर्तित नाही झालं चालेल. अशा प्रकारे राज ठाकरे कलंदरासारखं वागू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा मोदींच्या सामर्थ्याची जाणीव राज ठाकरे यांना झाली आणि ते गुजरात दौऱ्याला गेले. त्यानंतर त्या मोदींची लोकप्रियता इतकी वाढली की त्या लोकप्रियतेच्या ग्रहणात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात जी काय जागा मिळवली होती स्वतःसाठी ती संपून गेली. त्यात त्यांचा थोडासा स्वभाव, मेहनती वृत्तीचा अभाव ही कारणं होती. पण राज ठाकरे अशा प्रकारची पॉलिटिकल रिस्क घेतात. कुठेतरी ते म्हणतात की हा मोदीत्वाचा जो उसळलेला आगडोंब आहे, आगडोंब हा वाईट अर्थाने असतो, जो जलवा आहे मोदींचा, तो शांत झाल्यानंतर माझ्या पक्षाची कारकीर्द सुरू होऊ शकेल. आता त्यांचं वय देखील भारतीय प्रचलित राजकारण लक्षात घेतलं तर तसं कमी आहे. त्यामुळे त्यांना वाट पाहणं पसंत असतं. वाट पाहताना देखील ते भौतिक उत्कर्षाची त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सोय करतात. स्वतःची पण त्यांनी उत्तम बांधणी त्या प्रकारे केली आहे अशी राजकारणात चर्चा असते. भारतीय जनता पक्षाने त्यांची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लक्षात घेता त्यांना कधी जवळ घेतलं, कधी दूर जात आहेत तर दुर्लक्ष केलं, कधी त्यांच्यावर ईडी कारवायांचा जो सिलसिला सुरू झाला त्याचा देखील भारतीय जनता पक्षाच्या नव्या पद्धतीशी संबंध जोडला गेलाच. हे सगळं होऊनही राज ठाकरे अत्यंत खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी काहीही फरक पडलेला नाही. अशा प्रकारचं राजकीय कलंदरपण कमी लोकांमध्ये असतं. ते राज ठाकरे आवडत न आवडत त्यांच्यात आहे. आता पर्यायाने आपल्याला बघावं लागणार आहे उद्धव ठाकरेंकडे. उद्धव ठाकरे हे कितीही हास्यास्पद त्यांच्यावर टीका झाली तरी खरोखरच एक मोठे नेते होते. म्हणजे ज्या वेळेला मोदींचा जलवा ज्याचा आपण आता उल्लेख केला तो असताना देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी युती केली नाही आणि ते स्वबळावर महाराष्ट्राला सामोरे गेले आणि तब्येतीत महाराष्ट्राने त्यांना प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात जागा जिंकून आल्या. मोदी उंबरठ्यावर भारताच्या उदयाची स्वप्न दाखवत आहेत आणि त्याही वेळेला मराठी माणूस किंवा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे ही अजिबात गमतीची गोष्ट नव्हती. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात एका प्रकारे उत्साहही संचारला होता. ते झाल्यानंतर एकनाथ शिंदे जे नंतर भारतीय जनता पक्षाच्या वळसणीला गेले किंवा ज्यांनी युती केली त्यांच्याशी ते विरोधी पक्ष नेते झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर स्पष्ट बहुमत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसनी न मागता दिलेला पाठिंबा फडणवीसांनाच मान्य नसतानाही एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेतेपद आपण अत्यंत उत्तमरित्या संघटनेपर्यंत पोचवू अशा विचाराचे होते अशी चर्चा होती. त्यावेळेला काय झालं माहीत नाही, हिंदुत्वाच्या नावाने उद्धव ठाकरे यांनी तडजोड केली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा एक भाग झाले. हिंदुत्वाच्या दृष्टीने तो उत्तम विषय होता. त्या आधारे आपण वाढू असंही उद्धव ठाकरेंना वाटत होतं. तसं झालं नाही. मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणतात. बंद खोलीत काय झालं त्यांना आणि अमित शहा सोडून कोणालाच माहीत नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी राजकीय भूमिका बदलवली आणि वेगळ्या वैचारिक आघाडीत ते जाऊन बसले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला हा शिवसेनेसाठी खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे, पण मुख्यमंत्री होणं हे ठाकरे ब्रँडचं कधीच स्वप्न नव्हतं.
बाळासाहेब ठाकरे कायम रिमोट कंट्रोल मी आहे म्हणायचे आणि त्या रिमोट कंट्रोलबद्दल कमालीचा आदर महाराष्ट्रात निर्माण झाला होता. ती शक्ती वाटायची. एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल पॉवर गाईड करते याचं कौतुक असतं. पश्चिम बंगाल महाराष्ट्रासारख्या प्रांतात तर ते असतंच असतं. ते सगळं विसरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मी तो निर्णय घेतला. त्या राजकारणाचा उद्धव ठाकरे यांना नेमका काय फटका बसला याचं उत्तर लोकसभेने वेगळं दिलं आणि विधानसभेने वेगळं दिलं. मुळात या शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सगळा प्राण आहे मुंबईच्या महानगरपालिकेत. पोपटाचा प्राण आणि राजाचा जीव याची कायम चर्चेत असलेली एक गोष्ट आहे. तसं शिवसेना उद्धव ठाकरे यांना मुंबई कोणत्याही परिस्थितीत स्वतःसाठी हवी आहे. त्यासाठी त्यांचा कायम चर्चेत असलेला मुद्दा आणि शिवसेनेचा युनिक सेलिंग पॉईंट हा मराठी असतो. आता मराठी माणसाचा फायदा निश्चित झाला बाळासाहेब ठाकरेंमुळे, पण तो फायदा कितपत झाला हा एक मोठ्या संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावर खूप दीर्घ काही अभ्यास करावे लागतील. पण ते मराठी मत आज एकत्र जर आलं तर आपण भारतीय जनता पक्षाच्या महासत्तेला सुरुंग लावू शकू असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. काँग्रेसशी जे युती करायला तयार होतात ते भावाशी युती करायला तयार होऊ शकतात हे आत्ताच्या स्थितीचं त्यांचं वर्तमान आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी जे काही इन्फरन्स काढला त्याचा आधार धरून आता तुम्हाला आमच्या एकत्र येण्याची बातमीच मिळेल असं एक विधान केलं. ते त्यांच्या दृष्टीने उत्तम होतं. या विधानाबद्दल उद्धव ठाकरे यांना आपण ब्राउनी पॉईंट्स दिले पाहिजेत. आता जर राज ठाकरे आले नाहीत बरोबर तर मराठी मतांशी त्यांनी दोगलेपणा केला असं उद्धव ठाकरे म्हणू शकतील. त्यावर राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने की मराठी मतांसाठी यांनी केलं काय आणि मराठी मतांचा काय यांना कोणी ठेका दिलेला आहे वगैरे अशीही विधानं करतील. पण मुळातच दोन भावांचं एकत्र येणं हे खरोखर खूप कठीण होतं. ही झाली शिवसेनेच्या ठाकरे ब्रँडची गोष्ट. खरा शिवसेनेचं टायटल, शिवसेनेचे निवडून आलेले आमदार, शिवसेनेची सत्ता केंद्र ही एकनाथ शिंदे नावाच्या ठाकरे घराण्याशी संबंध नसलेल्या उलटपक्षी ठाकरे यांना समांतर साम्राज्य ज्यांनी ठाण्यात निर्माण करायचा प्रयत्न केला अशा आनंद दिघेंचा वारसा सांगणाऱ्या एका सामान्य माणसानी हा सगळा ब्रँड पळवला. त्यांनी ब्रँड पळवला हे मुंबईकर जनतेला मान्य आहे का याचंही उत्तर महानगरपालिकेत मिळणार आहे. पण या सगळ्यात दुखावलेला घटक अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे. मोदी आणि शहांचा भारतीय जनता पक्ष आपण वारंवार म्हणतो वाजपेयी आणि अडवाणींच्या भारतीय जनता पक्षापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हातात आलेला घास केवळ उद्धव ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे तोंडात गेला नाही याचं शल्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही मनात आहे, नेत्यांच्याही मनात आहे. मोदी शहा हे गुजरातमधून आलेले आहेत. त्यामुळे तिथे तत्वांपेक्षा तडजोड आणि फायदा कसा हे बघण्याकडे कल जास्त आहे. त्यामुळे उद्या माफीचे जर प्रस्ताव आले तर मोदी शहा ते स्वीकारू पण शकतील, स्वीकारणारच नाहीत असं अजिबात नाही. पण त्यांना या शिवसेनेला धडा शिकवण्याची मनातून आस लागली असेल. कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल असावा असं या दोघांना वाटतं. राजकारणात तो त्यांचा हक्क आहे. त्याला उत्तर देणाऱ्या थिअरीज उद्धव ठाकरे निर्माण करू शकतील जर त्यांच्याबरोबर मराठी मत असेल, मोदी विरोधक असतील. आता त्यात राज ठाकरे जाऊन बसणार का? तर राज ठाकरे त्यात जाऊन बसायला तयारच झाले असं समजलं तरी भारतीय जनता पक्ष त्यांना रोखायचा निश्चितपणे प्रयत्न करेल. कसं आहे की मुंबईतली सत्ता जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात दमसाज घेणार नाही. ही सत्ता परत येण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने निश्चित करतील. राज ठाकरे ज्याप्रमाणे अत्यंत आक्रमक नेते आहेत, मनात येईल ते बोलतात, त्याचप्रमाणे ते सर्व सत्ताधाऱ्यांशी संबंध ठेवायला फारसे मागे पुढे पाहत नाहीत. त्यांची काही कामं असतात वगैरे असे जरी आरोप असले तरी ते वेळोवेळी
कधी विरोधी भूमिका घेतात, कधी समर्थनाची भूमिका घेतात, पण अगदी डंके की चोट पे ते कोणत्याही नेत्यांना, सत्तेतल्या माणसांना भेटतात. त्यामुळे ते भेटले असावेत. ही कालची भेट हा काही योगायोग मला वाटत नाही. कारण नितीन सरदेसाई आणि त्याहून मोठे म्हणजे राज ठाकरेंचे हनुमान बाळा नांदगावकर हे दोघंही तिथे हजर होते. आज देवेंद्र फडणवीसांना कालच्या भेटीनी फार फायदा निश्चित झाला आहे. पत्रकारांनी जेव्हा त्यांना 4-5 दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी थोडंसं पत्रकारांना एक जाणीव करून देणारं, एका अर्थाने त्यांचा अपमान करणारं एक उत्तर दिलं होतं, की प्रत्यक्षात काय होत आहे माहीत नाही, तुम्हालाच जास्त घाई झालेली दिसते. याचा अर्थ जरा वाट पहा असा एक त्यात गर्भित संकेत होता. तो काल त्यांनी प्रत्यक्षात आणलेला दिसतोय. अजूनही निवडणुकीचा उत्साह महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. संभाव्य नगरसेवकांमध्येही नाही. कारण राजकारण इतकं महाग झालेलं आहे की सध्याच कोणाला स्वतःची टोपी त्या स्पर्धेत टाकायची नाही. अशा वेळेला कालची भेट ही फक्त चर्चा सुरू करायला होती. शिवसेनेचं राजकारण अत्यंत भावनिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी फूट आहे ती वेगळ्या अंगाने पाहावी लागेल. शिवसेनेची जी फूट आहे ती वेगळ्या अंगाने पाहावी लागेल. राष्ट्रवादीला सत्ता हवी असते, त्यासाठी ते 4 पावलं कायम मागे येऊ शकतात. शिवसेना मात्र सगळंच भावनिक आहे. त्यामुळे सत्ता नाही आली तरी चालेल वगैरे अशी भाषा शिवसैनिकांना आवडते. त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंमधला बेबनाव जुना नव्या मैत्रीत किंवा नव्या बंधुप्रेमात रूपांतरित होण्याच्या आधी भाजपनी डाव साधून ही भेट घेऊन टाकली आहे. आता या भेटीतनं खरंच पुढे काही होईल का, हे खूप मोठे प्रश्न आहेत. कारण मी जसं म्हटलं की राज ठाकरे स्वतःच्या टर्म्सवर इतकं काहीतरी वेगळं करू बघतात. मुळात त्यांना विधानसभेचा निकालच फारसा मान्यच नाही आहे. त्यांनी फार उघडपणे राहुल गांधींसारखे आरोप केलेले नसले तरी तसे ते संकेत देत असतात. त्यामुळे आता ते सगळं विसरून ते भाजपकडे जाणार का, आणि ते विसरून जर भाजपकडे जाणार असतील तर लावरे व्हिडिओ मग तो कोणाचा आणि तो प्रत्येक वेळी वेगळा, हे जनता स्वीकारेल का, हा पण मुद्दा आहे. आज मनसेची प्रत्येक मुंबईच्या वॉर्डामध्ये थोडी थोडी मतं आहेत. ती मतं निर्णायक भूमिका निभावू शकतात. पण ते जर एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले आणि सर्व पक्ष वेगवेगळे लढले तर भारतीय जनता पक्षाला तेही हवं असेल. पण ते पण कठीण आहे. कारण त्या स्थितीमध्ये मग राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं वारस पण स्वीकारलं हे मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे आत्ताची परिस्थिती खूप फ्लुईड आहे आणि अनेक शक्यतांचा विचार करण्यासाठी आपल्यासारख्या विश्लेषकांना आणि पत्रकारांना प्रचंड मोठी पार्श्वभूमी तयार होती आहे. ज्या मुलाखतीपासून ही सगळी चर्चा सुरू झाली, महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत, त्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात जे काही भाष्य केले आणि तिथून ही सगळी चर्चा सुरू झाली. पण त्याच मुलाखतीमध्ये भाजप देशात आणि राज्यात आपण अशा पद्धतीनं का होऊ शकत नाही असं महेश मांजरेकरांनी विचारलेलं. सो भाजप मनसे एकजूट होऊ शकतात का, तशा पद्धतीचं दोन्ही पक्षांच्यात आहे का एकजूट होण्याची ताकद, आणि तेवढं फ्लुइड राजकारण करण्यासाठी राज ठाकरे तेवढे फ्लेक्झिबल राहतील का? एकतर भारतीय जनता पक्षाच्या वळसणीला जर आपण जाऊन बसलो तर आपला पक्ष पुढे वाढू शकणार नाही याची राज ठाकरे यांना जाणीव असेल. त्याच वेळेला दुसरं वास्तव असं आहे की भारतीय जनता पक्ष हा प्रचंड मोठा पक्ष होऊन बसला आहे. कार्यकर्ते मनाने त्यात किती इन्व्हॉल्व आहेत, बाहेरचे आलेले लोक आवडत आहेत का वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण जुने लोक अजूनही भारतीय जनता पक्षाला मतदान करतात. ती त्यांची लॉयल वोट बँक आहे आणि नवीन सत्ताकांक्षी आणि प्रगतिशील मतदार देखील भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात वळतो आहे. अशा पक्षाबरोबर जाणं म्हणजे स्वतःला सरेंडर करणं आहे. आणि भविष्यात जर बेरोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवू शकला नाही तर राज ठाकरे यांची मनसे पर्याय म्हणून उभी राहू शकते, ही शक्यता ते स्वतःच बंद केल्यासारखं होईल. त्यामुळे ते नक्की त्यांच्याशी तडजोड करतील का, तर ते त्यांच्याशी युती करणार नाहीत, कुठेतरी तडजोड करण्याची शक्यता खूप जास्त दिसते आहे. अर्थात हे करताना राज ठाकरेंना मी सरेंडर झालेलो नाही,
मी माझ्या टर्म्सवर युती केली असं दाखवावं लागेल. त्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे निवडणुकीतला तो फार काही उत्साहवर्धक नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना नेमक्या किती जागा देईल हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही नक्की किती जागा देईल याचंही उत्तर अद्याप मिळालेलं नाही आहे. त्यामुळे या शक्यतांमध्ये राज ठाकरे आमच्याबरोबर येऊ शकतात हे दाखवायला भाजपला आवडतं. त्यांनी काल ते केलेलं आहे. राज ठाकरे खरोखर जर भारतीय जनता पक्षाकडे जातील तर त्यांच्या पक्षाच्या वाढीचं ते मोठं नुकसानदायक चित्र राहील. पण त्याच वेळेला टिकून राहायचं असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात. त्या तडजोडी त्यांच्या भावांनी केलेल्या नाहीत. पण राज ठाकरे करतात का हे बघणं थोडं उत्साहाचं ठरेल. आजवर राज ठाकरे ज्या प्रकारे वेगवेगळ्या उड्या मारतात ते लक्षात घेता ते अशक्यच आहे असं म्हणता येणार नाही. पण तुम्ही जी मुलाखत म्हणतात त्यातल्या ज्या उत्तरांनी हा सगळा विषय सुरू झाला त्या प्रश्नाला राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर साधं सोपं सरळ होतं आणि थोडंसं मराठी माणसांच्या मनात अभिमान जागवणारं होतं. महेश वांझरेकर जेव्हा म्हणाले की महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही एकत्र याल का, त्यावर राज ठाकरे म्हणाले की त्यासाठी आमचं एकत्र येणं हा क्षुल्लक मुद्दा आहे. विश्लेषकांनी तेवढंच वाक्य हाती धरलं. खरं त्यातला महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राचं भलं आहे. तर ते महाराष्ट्राचं भलं राज ठाकरे यांना नेमकं काय वाटतंय, त्यासाठी त्यांच्याकडे ब्लूप्रिंटसारखी खरंच नवी योजना आहे का? परवा जेव्हा मुंबऱ्याला अपघात झाला तेव्हा कोणत्याही मोठ्या नेत्याच्या आधी राज ठाकरे प्रगटले आणि राज ठाकरे यांनी बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांवर आक्षेप घेतला. हा मुद्दा मुंबईच्या राजकारणात अजून ताजा आहे का याकडे लक्ष द्यावं लागेल. पण काहीतरी नागरिकांच्या जीवनात वाईट झाल्यावर तत्परतेने समोर येणारा नेता हा सत्तेत असल्यापेक्षा वेगळी बाजू मांडत लढतोय असं चित्र लोकांना आवडू शकतं. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना थोडासा स्तंभित करायला राज ठाकरे फडणवीसांना भेटले आहेत. त्याच्या पलीकडचे त्याचे अर्थ आज तरी काढणं थोडं धारिष्ट्याचं होणार आहे. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना ज्या पद्धतीनं या सगळ्याकडे पाहत होती, या सगळ्या चर्चांमध्ये आम्ही कुठंच त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही अशा पद्धतीनं बोलत होती. पण मनसेची जी पहिली प्रतिक्रिया आली, संदीप देशपांडे होते तेव्हा राज ठाकरे आउट ऑफ इंडिया होते आणि संदीप देशपांडे असेल या सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं पुढं ही गोष्ट नेली तर ह्या सगळ्याकडं मनसे अजूनही 2017 2014 या सगळ्यावर दुखावली आहे का, नेमकं काय? हो, मनसे निश्चितपणे दुखावली आहे आणि त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल तर आम्ही दुखावलेले आहोत हेच दाखवणं त्यांच्यासाठी भाग आहे. सत्ता कोणाचीही असो, आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार अत्यंत वाढलेला आहे. मोदींनी घोषणा दिली की न खाऊंगा ना खाने दूंगा, 11 वर्षानंतरही ती काही प्रत्यक्षात आलेली नाही. न खाने दूंगा हे काही मोदी जमिनीवरचं वास्तव म्हणून आज जनतेसमोर आणू शकले नाहीत. आता जनतेला पण थोडं काही इझी मनी आवडतो का, कामं करून घ्यायची असेल तर हे अपरिहार्य वास्तव आहे असं वाटतं का, याचाही शोध घ्यावा लागेल. पण मुंबई महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं एक मूर्तिमंत उदाहरण असल्याचं मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला मान्य आहे. खरं तर एवढी मोठी महानगरपालिका चालवणं म्हणजे युरोपातल्या काही देशांपेक्षाही मोठा महानगरपालिकेचा कारभार आहे. गंमतची गोष्ट नाही. आपल्याकडे दररोज पाणी येतं, दररोज आपल्याला लोकलनी इकडे तिकडे जाता येतं, हे देखील मुंबईकरांसाठी समाधान देणारे विषय आहेत. पण केवळ तेवढ्यावरच समाधानी होण्याचे दिवस आहेत का याचा नागरिक विचार करतात. आणि मग कोविड काळात झालेले घोटाळे, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने गेल्या कित्येक वर्षांमध्ये जरी प्रशासन दिलं असलं तरी त्यातले घोटाळे कोणत्या राजकीय नेत्यांच्या फायद्याचे ठरले हे मुद्दे या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेला येतील. भाजपने ते आधी पण युती असतानाही चर्चेत आणले होते. मुंबईकरांना या विषयाची नक्कीच आस्था आहे. पण त्याच वेळेला मुंबईत ठाकरे ब्रँडला मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. हे लाभार्थी आहेत शिवसेनेचे. साळकऱ्यांना शिवसेनेचा कोणताही माणूस आपल्या मदतीला येतो याची जाणीव आहे. शिवसेनेच्या शाखा हा एक अतिशय जिवंत आणि एनर्जेटिक विषय आहे.
त्या शिवसेनेच्या शाखा उद्धव ठाकरे यांच्या समवेत अजूनही राहू शकतात. किंबहुना त्या शाखांना धगधगत ठेवणं हा उद्धव ठाकरेंसमोरचा मोठा प्रश्न आहे. काल गुजरातमध्ये जो अपघात झाला अहमदाबादला, त्यात जी गुजराती माणसं लंडनला व्यवसाय करायला चालली होती, किंबहुना तिथे सेटल्ड माणसं होती, ती इतकी साधी आहेत की आपल्याला हे लंडनला राहतात असा त्या दुर्दैवी परिस्थितीतही प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. असा मराठी माणसाचा काही विकास शिवसेनेने केला का? असा प्रश्न जर मराठी माणसाच्या तरुण पिढीत आला तर तो वर्ग भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकेल. उच्च मध्यमवर्गीयांना मोदींचं प्रेम आहे, राष्ट्रवादामुळे प्रेम आहे, सांस्कृतिक गोष्टींमुळे प्रेम आहे. तो मराठी वर्ग जरी भारतीय जनता पक्षाकडे वळला शिवसेनेऐवजी, तरी ती भारतीय जनता पक्षाची जमेची बाजू ठरणार आहे. साधारणतः चर्चा अशी असते विश्लेषकांमध्ये की भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजूनही घाबरत आहे, त्यांना ताकही फुंकून प्यायचं आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे आपल्याकडे येणार असतील तर ते भाजपला हवं आहे, किंबहुना अशा चर्चा पण भेदाभेद निर्माण करू शकतात. भारतीय जनता पक्षाने युद्धशास्त्राच्या नियमानुसार काल ते करून दाखवलं आहे. 2006 साली मनसे हा पक्ष स्थापन केला. तो कुठल्याही बंड जरी म्हटलं गेलं तरी पक्ष फोडून वगैरे केलेला नव्हता, तो रीतसर वेगळा पक्ष स्थापन केला. आज आपण 2025 मध्ये आहोत. साधारण 19-20 वर्ष या गोष्टीला होत आली आहेत. तर यानंतर आज देखील मुंबईमध्ये मनसे हा पक्ष तितकाच, जेव्हा इलेक्ट्रोल मॅनेजमेंट या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तो तितका महत्त्वाचा आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे सल भाजपच्या सगळ्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांमध्ये होती की आमच्या तोंडचा घास पळवला, आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यवस्थित मोठ्या मेजॉरिटीप्रमाणे आले आहेत. तर अशा वेळी पुन्हा मुंबई महानगरपालिकेला सगळं ताकद लावून उद्धव ठाकरेंना वेटेज देणं हे कितपत गरजेचं वाटतं? एकतर पहिला प्रश्न, मनसे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरली होती तेवढा फ्लो, तेवढं मताधिक्य आणि तेवढी एनर्जी ते राखू शकले नाहीत. उद्धव ठाकरे अत्यंत तब्येतीनं राज ठाकरेंच्या बंडाला सामोरे गेले. थंडा करके खाओ ही जी उद्धव ठाकरेंमधली एक उत्तम क्वालिटी आहे नेतृत्वातली, त्या आधाराने त्यांनी राज ठाकरे यांचं बंड शमू दिलं आणि शिवसेना एकनाथ शिंदे जोपर्यंत बाहेर पडले नाहीत तोपर्यंत उत्तमरित्या टिकून राहिली. त्यामुळे आता आज राज ठाकरे जेव्हा मुंबईमध्ये निवडणुकीसाठी उतरतील तेव्हा त्यांचं बॅगेज मोठं आहे की बोलतात तर खूप, पण डिलिव्हरीच्या पातळीवर फारसं काही नाही. नाशिक उत्तम शहर करायचा राज ठाकरेंनी प्रयत्न केला, पण तिथे नेमकं काय झालं हे लोकांना माहीत नाही. मुंबईच्या विकास आराखड्यावर राज ठाकरे यांनी खूप चांगले प्रश्न उपस्थित केले आणि एक नेता म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने काही भूमिका मांडल्या त्या कौतुकास्पद होत्या. पण हा नेता त्याबद्दल काही तडजोड करतो की काय, अशी जी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे ती मनसेच्या वाटचालीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. अर्थात त्याचबरोबर राज ठाकरे यांना मानणारा खूप मोठा तरुण वर्ग आहे, पण या तरुण वर्गाला त्यांच्याकडे जाऊन नक्की काय मिळणार आहे याचं उत्तर आज मिळत नाही. मुळात तुम्ही सतत वैचारिक धरसोड जर केली तर ते जनतेला आवडतं का, आणि मग ती धरसोड तुम्ही करत असाल तर जनतेला त्या बदल्यात तुम्ही काही उत्तम स्वप्न देता का, पर्याय देता का, याचा आज व्यवहारवादी मतदार विचार करतात. प्रादेशिक पक्षांचा इतिहास जर आपण पाहिला, तृणमूल काँग्रेस अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक प्रयत्नांना फोल ठरवून ममता बॅनर्जी सत्तेत आहेत. स्टालिन, तामिळनाडूत भारतीय जनता पक्ष ताकदीने अजून उतरलेला नाही, पण स्टालिन त्यांचं अस्तित्व राखून आहेत. एकेकाळी चंद्रशेखर राव जे तेलंगणाचे होते, त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष अस्तित्व राखून होता, ताकद राखून होता अस्तित्वापेक्षाही. तसं ना राज ठाकरेंना करता आलं, ना उद्धव ठाकरेंना करता आलं, ना शरद पवारांना करता आलं. मग यातले कोणतेही प्रादेशिक नेते हे महाराष्ट्राचे एकछत्री अंमल असलेले नेते होऊ शकले नाहीत. राज ठाकरे यांची तर पडझड खूप म्हणजे लक्षात घेण्यासारखी आणि घसरण पण अतिशय वेगाने झाल्याचं मत नोंदवावंच लागेल.
त्यामुळे आज मुंबईमध्ये राज ठाकरे ही ताकद असले तरी ती मतात परिवर्तित होणारी ताकद आहे का याबद्दल शंका घेण्याच्या जागा आहेत. संख्याशास्त्रही तसंच सांगत आहे. दुसरा तुम्ही विचारलेला प्रश्न त्याहून जास्त महत्त्वाचा आहे की भारतीय जनता पक्ष या सगळ्या अपमानाचा बदला घेणार का. मला असं वाटतं की मुंबईचं बदललेलं डेमोग्राफिक वास्तव यासाठी आपल्याला अभ्यासावं लागेल. मराठी मतदार नेमके किती आहेत? 22% आहेत का 32% आहेत? ते 32% जरी असले तरी ते काही भागांमध्ये एकवटलेले आहेत. मुख्य मुंबईची जी भूमी आहे, भायखळा असेल, परळ असेल, दादर असेल, चिंचपोकळी असेल, या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आजही आहेत. तिथे दगडूदादा सपकाळांसारखे शिवसेनेचे पाय रोवून असलेले आमदार, नगरसेवक सातत्याने काहीतरी काम करतात. त्यांना जनता लोकल इक्वेशन्समुळे नक्की मतदान करेल किंवा करू शकेल. तिथे भारतीय जनता पक्षाने किती भगदाड पाडलंय यावर मुख्य मुंबई भूमीतली गणितं अवलंबून असतील. मुंबई उपनगराकडे मात्र सरकलं तर तिथे भारतीय जनता पक्ष सातत्याने जिंकत आहे. तिथली डेमोग्राफीच अशा प्रकारे बदललेली आहे की तिथे मराठी, गुजराती आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसला नकार देऊन आता भाजपकडे वळलेले उत्तर भारतीय, मग या उत्तर भारतीयात उत्तर प्रदेशी आहेत, बिहारी आहेत, राजस्थानी आहेत, काही मोठ्या प्रमाणात मुंबईच्या आश्रयाला आलेले उडिया देखील आहेत. या सगळ्या लोकांना जर केंद्रात, राज्यात आणि आपल्या महानगरात एकच सरकार असावं असं वाटलं तर ते भारतीय जनता पक्षाला मतदान करतील. देवेंद्र फडणवीस यांची नियती वारंवार परीक्षा पाहत असते. त्यांना कित्येकदा नशीब मोठ्या प्रमाणात साथ देतं. विधानसभेत त्यांना मोठ्या प्रमाणात ही साथ मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे मिळाली. त्यांचं नेतृत्व खरंच जर मान्य असेल तर मुंबई त्यांच्यासाठी मतदान करेल. मुळात भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये अनेक मोठ्या योजना राबवल्या. नितीन गडकरी नागपूरचे होते, त्यांनी नागपुरात उड्डाणपूल आणले. देवेंद्र फडणवीसांनी मेट्रोला गती दिली. आता मेट्रोची डिझाईन्स ही काही वाहतुकीवरचा ताण कमी करणारी नाही असा आक्षेप घेतला जातो. ती पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कदाचित हा आक्षेपाला उत्तर मिळेल, लोक त्यांनी प्रवास करू शकतील. पण मुंबईचं एकूण चित्र बदलण्यामध्ये फडणवीसांचं आणि त्यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाचं योगदान खूप मोठं आहे. आज मुंबई खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वप्नांशी नातं सांगणारं महानगर होऊ बघतंय. त्याच्यातला भ्रष्टाचार किंवा त्याच्यातला गैरव्यवहार अद्यापपर्यंत शिवसेना, उद्धव ठाकरे समोर आणू शकलेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी माझ्या आकांक्षांशी नातं सांगणारा भारतीय जनता पक्ष सत्तेत यावा असं मतदाराला वाटू शकेल. भारतीय जनता पक्षाची यंत्रणा देखील खूप मोठी आहे. त्याला अख्खा उजवा परिवार मदत करतो. त्याची ॲसिड टेस्ट पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुकीत होणार आहे. सत्तेतला कोणताही पक्ष पुढच्या निवडणुका या सोप्या रीतीने हाताळू शकतो. ते पण भारतीय जनता पक्षाला ॲडव्हान्टेज आहे. त्याला उत्तर देऊ शकले उद्धव ठाकरे. अगदी 40ही नगरसेवक उद्धव ठाकरेंचे निवडून आले तर ते मोठी शक्ती म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय राहतील. शिवाय अल्पसंख्याक मतं जी मुंबईत मोठ्या प्रमाणात आहेत ती एकगठ्ठा मतदान करतात. उद्धव ठाकरेंवर अल्पसंख्याक समुदायाचा मोठ्या प्रमाणात विश्वास लोकसभेत होता. आता ते मतदान काँग्रेस खरोखरच उद्धव ठाकरेंकडे जाऊ देणार आहे का, की बाकी मुस्लिम छोटे मोठे पक्ष आहेत, MIM आहे, समाजवादी पक्ष आहे, ते वेगळी चूल बांधतायत का, यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत. पण मुंबईचं या काळातलं फ्रॅगमेंटेशन जर कोणाला मान्य नसेल तर ते एका पक्षाला मतदान करायचा प्रयत्न करतील. मतदारांच्या व्यवस्थापनाचं गणित देखील भारतीय जनता पक्ष जास्त उत्तम प्रकारे हाताळत आहे. त्यामुळे मुंबईचा महाभारत हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला यशस्वी होऊन दाखवावं लागणार आहे. ते उद्धव ठाकरे थांबवू शकतात का, हा या निवडणुकीतला सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे. राज ठाकरे हे त्यातलं एक उपपात्र आहेत. खरे नायक कोण निवडणुकीत हे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरणार आहे आणि त्यात राज ठाकरे यांची रसद कोणाला मिळेल हा छोटासा
पण माध्यमांसाठी मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण राज ठाकरे हे ताकद नसली तरी सतत चर्चेत असलेले नेते आहेत आणि ते त्यांचं शक्तिस्थळ आहे हे अमान्य करून चालणार नाही. म्हणजे पांडव कोण कौरव कोण हे ठरवणारी ही निवडणूक आहे का? आता खरं तर पांडव कोण आणि कौरव कोण हे महाभारतातले प्रश्न आहेत. आजचे प्रश्न मुंबईकरांच्या सुकर जगण्याचे आहेत. मग इतकं मोठा कर देणारा मुंबईकर असं लढत लोंबकळत किती दिवस जाणार? आणि कुठेतरी दोन लोकल एकमेकांवर धडकल्या तर तो बिचारा किती दिवस मरणार? त्याच्यासाठी हा प्रश्न खरा मुंबईच्या शेजारच्या भागातला आहे, ठाण्यातला, जिथे एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जो तयारीने पुढे येतोय तो खासदार आहे लोकप्रतिनिधी म्हणून. पण जनतेच्या प्रश्नांशी राजकीय पक्ष किती नातं सांगतात हा एक पर्याय या निवडणुकीत उभा राहू शकतो. त्यात स्वयंसेवी संघटनाही मोठी भूमिका निभावू शकतात. मतदानही कमी प्रमाणात होतं, पण होणारं मतदान आपल्याकडे फिरवणं म्हणजे आम्ही पांडव आहोत हे सांगणं जर असेल तर भारतीय जनता पक्षाला त्यात यश मिळतंय का हे दिसेल. आणि माझ्यासाठी जितकी विधानसभा निवडणूक चित्तथरारक होती तितकीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठरणार आहे. कारण शिवसेना आणि ठाकरेंचे दोघं वारसदार ह्यांचं खरंच कर्तृत्व किती आहे. मी अगदी प्रामाणिकपणे कोणताही नेता मान्य करेल की एका घरामध्ये इतके वेगवेगळे आणि प्रतिभावंत नेते निर्माण होणं फारसं घडत नाही. आदित्य ठाकरे देखील जरी त्यांची गुणवत्ता काय आहे याची चर्चा होत असली तरी साऊथ मुंबईमध्ये स्वतःचा एक समर्थक वर्ग तयार करू शकले आहेत. तरुणांमध्ये त्यांना फॉलोईंग आहे. त्यामुळे एका घरात एवढे सगळे तयार होणं हे कौतुक आहे. पण मुंबईकर त्यांना खरंच आपलं मानतात का? आणि आपल्या आशा आकांक्षा त्यांच्या नेतृत्वातच प्रत्यक्षात येऊ शकतील का हे मानतात का हे मुंबई महानगरपालिका ठरवेल. मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय म्हणून एक महत्त्वाचा प्रश्न, धारावीचा मुद्दा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ता येऊ शकतो का या सगळ्या निवडणुकीमध्ये? कारण की तिथं अडाणी आहेत. राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये पण तोच मुद्दा आला आहे. उद्धव ठाकरे तर आणि आदित्य ठाकरेंचा आत्ता तुम्ही उल्लेख केला ते पण वारंवार धारावीच्या बद्दल बोलत आहेत. काँग्रेस देखील त्या मुद्द्यावर स्वार आहे. आणि यात गेल्या 15-20 दिवसात दोन्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना यांनी दोघांनी वेगवेगळे मोर्चे काढलेले दिसतात. तर महाविकास आघाडी म्हणून किंवा महायुती म्हणून धारावीचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का? धारावी ही आजवर आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जायची. खरं तर मुंबईतल्या चित्ता कॅम्पमध्ये पण तेवढ्याच झोपड्या आहेत. आणि गावं सोडून लोकांना रोजगाराच्या शोधात असं का यावं लागतं याचा आपले नियोजनकार फारसा विचारच करू शकलेले नाहीत. म्हणून झोपडपट्ट्या वाढत आहेत. मुंबईतली अर्ध्याहून अधिक जनता झोपडपट्टी किंवा चाळीसारख्या ठिकाणी राहते. हे खरं तर अत्यंत लाजिरवाणं वाटावं असं राजकीय नेत्यांसमोरचं वास्तव आहे. त्याच्यासाठी कोण प्रयत्न करतं? तर फारसे प्रयत्न कोणी मनापासून करतायत असं आजवर दिसलं नाही. म्हणून कुठेतरी एखादा विकासक त्यात उडी मारतो. त्या धारावी पुनर्वसनाच्या प्रक्रिया आणि निविदेमध्ये बाकी पण काही लोक आले होते, पण ते सगळे बाजूला जाऊन आज एका मोठ्या उद्योगपतीला अदानींना ते कंत्राट मिळालेलं आहे. धारावीत जे काय सर्वेच झाले आणि धारावीकरांचा जो काय प्रतिसाद मिळाला त्यातलं वास्तव असं आहे की धारावीकरांना विकास हवा आहे. मग आपल्याला ते आपण बाहेरून तिथे पाहतोय. तिथल्या लोकांना मोठी जागा, झोपडीच्या ऐवजी घरातच असलेला टॉयलेट ब्लॉक आज गरजेचा वाटतोय. वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या वडिलांची धारावीकरांची एक प्रचंड बांधिलकी आहे. त्या लोकप्रिय नेत्या आहेत तिथल्या. त्या या प्रस्तावाला विरोध करतायत आणि काँग्रेसच्या काळातला प्रस्ताव आम्ही मांडला तर आता विरोधाचं कारण काय असं भाजप म्हणते आहे. पण देशातल्या, मुंबईतल्या आणि धारावीतल्या जनतेला विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचं आहे. तो विकास जर काही वेगळ्या मार्गाने होत असेल तर त्याला लोकांची नाही असं सर्वेक्षण दाखवत आहे. प्रत्यक्षात मतदानात त्याचं वेगळं प्रतिबिंब पडेल का हे दिसेल. पण धारावीकर उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत, आम्हाला विकासच नको म्हणतायत असं चित्र आजवर तरी समोर आलेलं नाही आहे. त्यामुळे असे जे 2-3 जनरेशन चालणारे प्रकल्प असतात की
आज जर धारावीचा विकास सुरू झाला तर तो प्रत्यक्षात यायला 30 वर्ष लागतील. त्या विकासात त्रुटी कुठे आहेत, त्यात कुठे गडबडी आहेत, हे राजकीय पक्ष विरोधातले प्रत्यक्षात आणून दाखवून जनतेचा विरोधाचा आवाज मोठा करू शकतात का? आणि विकासक त्या सगळ्या प्रश्नांना बाजूला करून खऱ्या अर्थाने काही प्रत्यक्षात आणू शकतो का, याचा निकाल लागणार आहे. उद्योजकांना सरकारने काही सुविधा दिल्याच आहेत, त्या नाकारण्यात अर्थ नाही, ते समोर दिसतंय. पण जर जनता म्हणत असेल की दिल्या तर हरकत नाही, मला नाही जगायचं या अशा नरकासारख्या स्थितीमध्ये, मला माझा विकास हवा आहे, तर त्याचं प्रतिबिंब देखील येणाऱ्या राजकारणावर पडणार हे निश्चित आहे. मॅडम, पुन्हा एकदा या सगळ्या राजकारणाकडे आल्यानंतर आज कोणाची किती ताकद आहे मुंबईमध्ये? कारण की इतके पक्ष आहेत, इतक्या गोष्टी आहेत, आणि जर आणि एकच प्रभाग आणि एकच नगरसेवक, ह्याचा नेमका फायदा कोणाला होईल? भारतीय जनता पक्षाची साधारणतः जी मोडस ऑपरेंडी असते ती प्रभाग करण्याकडे असते आणि ते बहुसदस्यीय करण्याकडे असते. कारण एखादा चेहरा हा बाकीच्या 2 चेहऱ्यांना पुढे नेतो, तसं मतदान करतो. मुंबईत तसं काही त्यांनी केलेलं नाही. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या मतयंत्रणेवर कमालीचा विश्वास आहे की जी काय विधानसभेच्या निमित्ताने प्रारूपं तयार झालेली आहेत ती आपल्या चेहऱ्यांना मतदान करतील असं त्यांना वाटतंय. लोकसभेचे निकाल खूप धक्कादायक लागले, पण विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा परत गेलेला मतदार पुन्हा त्यांच्याकडे आला आहे. स्थानिक निवडणुकांची गणितं त्याहून वेगळी असतात. मला मदत करणारा आणि माझ्या प्रश्नांसाठी समोर येणारा नेता, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मला आवडतो. स्थानिक जनतेने एखादा उमेदवार समोर आणला तर तो देखील जुहूसारख्या परिसरातून निवडून आलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक अजिबात सोपी नाही. पण जे केंद्रात, जे राज्यात, तेच माझ्या महानगरात व्हावं अशाकडे लोकांचा कल आहे का, हे येणारे निकाल सांगणार आहेत. आणि त्यासाठीची वातावरण निर्मिती मला असं वाटतं गणपती उत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरू होईल. जनतेच्या मनात काय दडलंय ते मतपेटीत सांगणार आहे. मॅडम, खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून या भेटीच्या पाठीमागचं राजकारण, ते मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होऊ शकतं ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली. वारंवार या गोष्टी आता उलगडत जाणार आहेत. 3रा अंक कधी त्याचा पडदा उघडला जातोय ह्याची वाट आपण पाहतोय. कालच प्रभाग रचनेचं वेळापत्रक आलंय, तर याच अनुषंगानं पुन्हा आपण या विषय जेव्हा हे आणखी उलगडत जाऊ तेव्हा बोलू. तुर्तास तरी इथंच थांबूयात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.